Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Morphology of Flowering Plants, lecture number 9. In this lecture, we are going to study about the inflorescence and various terms of the flower. So first, we discuss about the inflorescence. The arrangement of a group of flowers on a spatial reproductive axis in a definite manner is known as inflorescence. जे काही group of flowers असतील, group of flowers which are arranged on a spatial reproductive axis in a definite manner, and this is called as inflorescence. म्हणजे जो काही फ्लोरल ऍक्सिस आहे, रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिस आहे, त्या रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिस वरती फ्लावरची अरेंजमेंट एका डेफिनेट मॅनर मध्ये होणार आहे, अँड दिस इज कॉल्ड ॲज इन्फ्लोरसन्स. द स्टॉक ऑफ इन्फ्लोरसन्स विच इज नोन ॲज पेड्युंकल, त्याला आपण पेड्युंकल म्हणतो. देन this inflorescence which is again divided into two types. Inflorescence मध्ये mainly two types आहेत, racemose inflorescence and cymose inflorescence. Racemose and cymose. Racemose, in racemose inflorescence we observed that older flowers are present at the base and younger flowers they are present at the apex. Means arrangement of flowers in acropetal manner. म्हणजे जो काही रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिस आहे, त्या रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिस वरती जी फ्लावरची अरेंजमेंट होणार आहे, दिस arrangement of flower is in acropetal manner. Means older flowers at the base and younger flowers at the top, and this is called as acropetal arrangement of flowers. Then in racemose type of inflorescence, the growth of the inflorescence which is indefinite one, because the tip portion of this reproductive axis which never terminate into flower. म्हणजे या टिप पोर्शनला जी काही बड असणार, अपायकल बड असेल, which is never terminate into flower, and this apical bud which is active one, so growth of this floral axis which is indefinite one, unlimited one. Then the opening of flower. आता या रेसिमोस टाइपच्या इन्फ्लोरेसन्स मध्ये जर फ्लावरचं ओपनिंग आपण बघितलं तर ओपनिंग ऑफ फ्लावर विच इज टेक्स प्लेस इन सेंट्रीपिटल मॅनर. कसं होणार आहे ते? सेंट्रीपिटल मॅनर मध्ये होईल. मीन्स ओल्डर फ्लावर्स विच आर प्रेझेंट ऍट द बेस, मीन्स टुवर्ड्स द पेरिफेरी, दे आर ओपन फर्स्ट, and then the younger flowers are open, means the opening of the flower is from the periphery to the center, and this is called as a centripetal manner. त्याला आपण centripetal manner म्हणतो. म्हणजे जे पेरिफेरी सगळ्यात खालच्या साईडला ओल्डर फ्लावर्स आहेत ते पहिल्यांदा ओपन होतील, आणि त्यानंतर मग त्याच्यापेक्षा जे अजून काय असणार आहेत, यंग म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हे मॅच्युअर्ड फ्लावर, त्यानंतरचे हे फ्लावर, असे करत करत यंग फ्लावर्स ओपन होणार आहे, म्हणजे पेरिफेरी टू द सेंटर, अँड दिस इज कॉल्ड ॲज ए सेंट्रीपिटल मॅनर. त्याला सेंट्रीपिटल मॅनर म्हटलं जातं. देन दिस टाइप ऑफ द इन्फ्लोरेसन्स विच इज ऑब्झर्व्ड इन ससाल्पिनिया. ससाल्पिनिया मध्ये आपल्याला हे या टाइपचा इन्फ्लोरेसन्स पाहायला मिळेल. ॲज वेल एज इट इज ऑल्सो ऑब्झर्व्ड इन गोल्ड मोर मध्ये पण आपल्याला या टाइपचा इन्फ्लोरेसन्स पाहायला मिळतो. म्हणजे ससाल्पिनिया म्हणजे संकेश्वर, संकेश्वर मध्ये आपल्याला रेसिमोस टाइपचा इन्फ्लोरेसन्स पाहायला मिळतो. देन द सायमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता सायमोस मध्ये जर आपण बघितलं, द ग्रोथ ऑफ फ्लोरल ऍक्सिस और दिस रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिस विच इज अ डेफिनेट वन, और दिस इन्फ्लोरेसन्स विच इज ऑल्सो नोन एज डेफिनेट इन्फ्लोरेसन्स, because the apical bud which is always terminate into flower. जी काय अपायकल बड असणार आहे, म्हणजे हा जो काही रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिस आहे त्याच्या टिप पोर्शनला जी काही बड असणार आहे, दिस बड विच इज टर्मिनेट इनटू द फ्लावर, and at the base of these older flower two young flowers are developed. Means
The arrangement of flowers in cymose inflorescence is in basipetal manner. जी काही फ्लावरची अरेंजमेंट असेल ती बेसिपेटल मॅनर मध्ये होणार आहे. मीन्स the older flowers at the top and younger flowers at the base. इथं जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की हे ओल्ड फ्लावर आहे, मॅच्युअर फ्लावर हे टिप पोर्शनला असणार आहे आणि त्याच्या बेसला हे दोन यंग फ्लावर्स असतील. अँड this type of the arrangement of flower which is known as basipetal manner, त्याला आपण basipetal manner म्हणतो. Then the opening of the flower. आता opening of the flower हे कसं होणार आहे तर opening of the flower is takes place in centrifugal manner. Means सेंटर टू द पेरिफेरी, कारण सेंटरला ओल्डर फ्लावर प्रेझेंट आहे. हे सेंटरला प्रेझेंट असलेलं ओल्डर फ्लावर हे पहिल्यांदा ओपन होईल आणि त्यानंतर पेरिफेरीला प्रेझेंट असलेले यंग फ्लावर्स ओपन होणार. मीन्स द ओपनिंग ऑफ द फ्लावर, ब्लूमिंग ऑफ द फ्लावर विच इज टेक्स प्लेस फ्रॉम द सेंटर टू द पेरिफेरी अँड दिस इज कॉल्ड ॲज ए सेंट्रीफ्युगल मॅनर. Then this type of inflorescence, that is cymose type of inflorescence, which is observed in jasmine and clerodendron. Jasmine मध्ये, clerodendron मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जे मोगऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर मोगऱ्याचं एक फूल असतं त्याच्या बेसला दोन कळ्या आपल्याला दिसतात आणि त्या टाईपच्या इन्फ्लोरेसन्सला आपण सायमोस इन्फ्लोरेसन्स म्हणतो. सो दीज आर द टू टाइप्स ऑफ द इन्फ्लोरेसन्स. हे दोन टाईपचे मेन. There are two types of the inflorescence, that is racemose and cymose. Racemose मध्ये जी काही रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिस ची ग्रोथ असणार ती अनलिमिटेड असेल, सायमोस मध्ये ती लिमिटेड असते. रेसिमोस मध्ये अपायकल बड नेव्हर टर्मिनेट इनटू फ्लावर, but in cymose apical bud is always terminate into the flower. Then in racemose type of inflorescence, the flowers are arranged in acropetal manner, and in cymose type of inflorescence, the flowers are arranged in basipetal manner. And racemose type of inflorescence, the opening of flower is takes place in centripetal manner, means from the periphery to the center. In cymose type of inflorescence, the opening of flower is takes place by the centrifugal manner, means from the center to the periphery. So this is all about the two types of inflorescence. Then what are the different significance of this inflorescence? As the flowers are arranged on a reproductive axis in a definite manner, and due to this arrangement this inflorescence which become attractive, and due to which the pollinating agents they are attract towards the flower, because due to this arrangement of flowers in a definite manner the flowers become conspicuous and attractive. म्हणजे फ्लावर्स कडे आपलं लक्ष जाणार आहे, लक्ष वेधून घेणार आहेत ते फ्लावर्स, कॉन्स्पिक्युअस होतील, अट्रॅक्टिव्ह होतील, and due to which the pollinating agents like the birds, insects, they attract towards the flower and they carry out the pollination. ते पॉलिनेशनची प्रोसेस करणार आहेत, म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. अँथर टू द स्टिग्मा म्हणजे एका फ्लावर मधले परागकण दुसऱ्या फ्लावर मध्ये ट्रान्सफर करणार. देन दिस टाइप ऑफ द अरेंजमेंट, म्हणजे ही जी काही डेफिनेट मॅनर मध्ये फ्लावरची जी अरेंजमेंट होते, ड्यू टू विच इन ए सिंगल विजिट ऑफ दिस पॉलिनेटिंग एजंट नंबर ऑफ फ्लावर्स आर पॉलिनेटेड. म्हणजे जो काही पॉलिनेटिंग एजंट जो या इन्फ्लोरेसन्सला व्हिजिट देणार आहे त्यावेळी नंबर ऑफ फ्लावर्स काय होतील तर ते त्यांच्यामध्ये पॉलिनेशनची प्रोसेस होणार. ॲज वेल ॲज इन द इन्फ्लोरेसन्स वी ऑब्झर्व दॅट ऑल फ्लावर्स आर नॉट मॅच्युअर सायमल्टेनियसली, म्हणजे एकाच वेळी सगळे फ्लावर्स काय होणार नाहीत तर मॅच्युअर होणार नाहीत. अँड ड्यू टू विच द चान्सेस ऑफ पॉलिनेशन विच कॅन बी इन्क्रीज, पॉलिनेशनचे चान्सेस इन्क्रीज होतात. The specific type of the plant shows the specific type of inflorescence, and this inflorescence which is the characteristic of that family. And so this inflorescence which also help for the identification
ऑफ द प्लांट, प्लांटच्या आयडेंटिफिकेशन साठी सुद्धा, आयडेंटिफिकेशन क्लासिफिकेशन मध्ये सुद्धा इन्फ्लोरेसन्सचा इम्पॉर्टंट रोल असेल. दिस इज ऑल अबाउट द इन्फ्लोरेसन्स. Here we discuss the racemose and cymose type of inflorescence. Means the mainly two types of the inflorescence, that is group of flowers when arranged in definite manner, त्याला आपण inflorescence म्हणतो. But when flowers are developed singly on a plant, then this type of the flower is known as a solitary flower. त्या फ्लावरला आपण सॉलिटरी फ्लावर म्हणणार. फॉर एक्झाम्पल जर आपण हिबिस्कस मध्ये बघितलं तर फ्लावर्स कसे आहेत, सॉलिटरी असते. देन वी डिस्कस अबाउट द स्ट्रक्चर ऑफ अ टिपिकल फ्लावर. देन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दिस फ्लावर? Flower is a modified condensed shoot specially designed for the sexual reproduction. फ्लावर म्हणजे मॉडिफाईड शूट आहे आणि ते मॉडिफाईड शूट स्पेशली कशासाठी डिझाईन केलेलं आहे तर फॉर द सेक्शुअल रिप्रोडक्शन. देन if you observe the structure of typical flower, then we observe the different part. जेव्हा आपण एखाद्या टिपिकल फ्लावरचं स्ट्रक्चर बघतो तेव्हा त्या फ्लावरच्या डायग्राम मध्ये आपल्याला डिफरंट पार्ट्स पाहायला मिळतात. दिस वन इज द स्टॉक ऑफ फ्लावर known as pedicel. Then at the base of this flower there is a small outgrowth known as a bract. Then the stalk of the flower, pedicel, the tip portion which becomes solvent, which is known as thalamus, and on this thalamus the four floral whorls are present, and these are nothing but the calyx, corolla, androecium and gynecium. So the stalk of flower is known as pedicel. फ्लावरच्या स्टॉकला म्हणजे फुलाचा जो देठ असतो त्या फुलाच्या देठाला आपण काय म्हणतो, पेडिसेल. इफ फ्लावर विथ पेडिसेल देन दिस फ्लावर इज नोन ॲज पेडिसिलेट फ्लावर. जर फुलाला देठ असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, पेडिसिलेट फ्लावर. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस रोजा सायनेन्सिस असेल किंवा रोज फ्लावर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला फ्लावर कसं दिसणार आहे, पेडिसिलेट फ्लावर पाहायला. बट इफ द फ्लावर विदाउट पेडिसेल, म्हणजे जर त्या फुलाला देठच नसेल, फ्लावर विदाउट पेडिसेल, देन दिस टाइप ऑफ द फ्लावर विच इज नोन ॲज अ ससाईल फ्लावर. त्या फ्लावरला पण ससाईल फ्लावर म्हणणार आहोत. अँड दिस टाइप ऑफ द फ्लावर विच इज ऑब्झर्व्ड इन ट्यूब्रोज. ट्यूब्रोज मध्ये आपल्याला, निशिगंधामध्ये आपल्याला अशा टाइपचे फ्लावर्स पाहायला मिळतात की ज्या फुलाला देठ असणार नाही. Then next आहे at the base of these pedicel. या पेडिसेलच्या बेसला म्हणजे ज्या पॉइंटला हे फ्लावर या फ्लोरल ऍक्सिसला, रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिसला अटॅच होणार आहे. दिस इज नथिंग बट द बेस ऑफ फ्लावर. त्याला आपण बेस ऑफ फ्लावर म्हणतो. म्हणजे जर इथं आपण डायग्राम मध्ये बघितलं तर हे जे काही फ्लावर आहे ज्या पॉइंटला ते या रिप्रोडक्टिव्ह ऍक्सिसला अटॅच होणार, दिस इज नथिंग बट द बेस ऑफ फ्लावर. अँड ऍट द बेस ऑफ दिस फ्लावर ए स्मॉल लीफ लाईक ब्रॅक्ट इज प्रेझेंट. स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर इज प्रेझेंट, and this small leaf like green structure or which is also in some plants colorful असेल, काही मध्ये ते thin papery पण असेल. and this small leaf like structure which is known as a bract. त्याला bract म्हटलं जातं. if a flower having the bract or if the bract is present then this flower is known as a bracteate flower. त्या फ्लावरला पण bracteate flower म्हणणार. म्हणजे जर आपण बघितलं लिली मध्ये वगैरे, लिलीचे फ्लावर जे असतात त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की त्याच्या बेसला काय असते, ब्रॅक्ट प्रेझेंट असते. देन इफ द ब्रॅक्ट इज अब्सेंट मीन्स फ्लावर विदाउट ब्रॅक्ट, म्हणजे फ्लावरच्या बेसला इथं ब्रॅक्ट नसेल, देन दिस टाइप ऑफ द फ्लावर इज नोन ॲज इब्रॅक्टिएट फ्लावर. त्याला आपण इब्रॅक्टिएट फ्लावर म्हणतो. देन द नेक्स्ट
आता हा जो काही पेडीसेल आहे त्या पेडीसेलचा टिप पोर्शन जो असतो, दिस टिप पोर्शन ऑफ द पेडीसेल विच इज नोन ॲज थॅलॅमस. Means the tip portion of the pedicel which become globular and swollen, and this is nothing but the thalamus. त्याला आपण thalamus म्हणणार आहे. And on this thalamus 4 compressed the nodes are present and 3 condensed internodes are present. म्हणजे या thalamus वरती 4 कॉम्प्रेस्ड नोड्स प्रेझेंट असतील आणि 3 काय असणार आहेत, इंटरनोड्स प्रेझेंट असतील. कारण आपण सुरुवातीलाच म्हटलंय फ्लावर इज ए मॉडिफाईड शूट, आणि शूट आहे, स्टेम आहे म्हटल्यानंतर काय असणार, इट इज डिफरन्शिएटेड इंटू नोड्स अँड इंटरनोड्स. आणि या थॅलॅमस वरती आपल्याला काय दिसतील, 4 नोड्स अँड 3 इंटरनोड्स आर प्रेझेंट. At the nodal region, there is a arrangement of the floral parts in floral manner. म्हणजेच हे जे काही फ्लोरल पार्ट्स असणार आहेत, कॅलॅक्स, करोला, अँड्रोसियम, गॅनोसियम, these 4 floral whorls which are present on the each nodal region. प्रत्येक नोडल रिजनला एक एक फ्लोरल पार्ट हा सर्क्युलर मॅनर मध्ये या थॅलॅमस वरती अरेंज असणार आहे. मीन्स ऑन दिस थॅलॅमस 4 फ्लोरल whorls are present, and these are nothing but the calyx, corolla, then androcium, and this one is the gynosium. Outermost floral whorl which is nothing but the calyx. म्हणजे जर आपण एखादं फ्लावर बघितलं, फुल बघितल्यानंतर आपल्याला बाहेरचा जो ग्रीन कलरचा जे स्ट्रक्चर दिसतं, दिस इज नथिंग बट द कॅलॅक्स. त्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण कॅलॅक्स म्हणणार. आणि त्याच्यातला एवढा एक स्ट्रक्चर जे असेल, मीन्स इच मेंबर ऑफ कॅलॅक्स विच इज नोन ॲज अ सेपल, त्याला आपण सेपल म्हणतो. देन द इनर टू दिस कॅलॅक्स द करोला इज प्रेझेंट. म्हणजे जर फुल आपण बघितल्यानंतर, फ्लावर बघितल्यानंतर त्या फ्लावरच्या ज्या सगळ्या पाकळ्या असतात त्या सगळ्यांना एकत्रित आपण काय म्हणणार आहोत, करोला म्हणणार. अँड इच मेंबर ऑफ करोला विच इज नोन ॲज अ पेटल. म्हणजे त्या फुलाच्या एका पाकळीला आपण काय म्हणणार आहोत, पेटल म्हणणार आहोत. These calyx and corolla, these 2 floral whorls are non-essential floral whorls or accessory floral whorls because they are not involved in the sexual reproduction. हे sexual reproduction मध्ये इन्व्हॉल्व होणार नाहीत, but they help for the sexual reproduction, so these are known as accessory floral parts, accessory floral whorl म्हटलं जातं. Then inner to this corolla, आता या करोलाच्या आतमध्ये जे मेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट असणार, अँड दिस इज नथिंग बट द अँड्रोसियम. म्हणजे आपण इथं जे ब्ल्यू कलरनी हे जे स्ट्रक्चर दाखवलेत, हे 5 स्टॅमेन्स इथं आहेत, त्या सगळ्या स्टॅमेनना एकत्र आपण काय म्हणणार आहोत, अँड्रोसियम. अँड इच मेंबर ऑफ अँड्रोसियम विच इज नोन ॲज स्टॅमेन, त्याला आपण स्टॅमेन म्हणतो. Then innermost floral whorl which is nothing but the gynosium, त्याला आपण gynosium म्हणणार आहोत. And it is the female sex organ. And this gynosium, each member of gynosium which is known as carpel, त्याला आपण carpel म्हणणार. And these androcium and gynosium, these two are the essential floral whorls because they are involved in the sexual reproduction. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये हे अँड्रोसियम आणि गायनोसियम दोन्ही पण इन्व्हॉल्व होणार आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणणार आहोत, इसेन्शियल फ्लोरल whorls. Then there are different terms which are related to this flower. When the flower, आता आपण याच्यामधल्या काही टर्म्स बघितले, दॅट इज ब्रॅक्टिएट. जर ब्रॅक्ट प्रेझेंट असेल त्याला आपण ब्रॅक्टिएट फ्लावर म्हणणार. इफ द ब्रॅक्ट इज अब्सेंट देन इट इज नोन ॲज इब्रॅक्टिएट फ्लावर. देन इफ द पेडिसेल इज प्रेझेंट, म्हणजे जर फुलाला देठ असेल तर त्या फुलाला आपण पेडिसिलेट फ्लावर म्हणणार आहोत. इफ फ्लावर विदाउट पेडिसेल, म्हणजे फुलाला देठच नसेल तर त्याला आपण ससाईल फ्लावर म्हणणार आहोत. देन कम्प्लीट फ्लावर.
If the flower having the 4 floral whorls, that is calyx, corolla, androecium, gynoecium, all floral parts are present in a one flower, then this flower is known as a complete flower. त्या फ्लावरला पण complete flower म्हणतो. If any one floral part or the floral ball which is absent, म्हणजे या 4 फ्लोरल बॉल्स पैकी कोणतंही एक absent असेल तर त्या फ्लावरला पण इनकम्प्लीट फ्लावर म्हणणार. त्या फ्लावरला पण काय म्हणणार आहोत? इनकम्प्लीट फ्लावर म्हणायचं. Then if the flower having both sex organ, that is androecium and gynoecium, both are present in a same flower. एकाच फुलामध्ये अँड्रोसियम पण आहे म्हणजे मेल सेक्स ऑर्गन पण प्रेझेंट आहे आणि गायनोसियम मीन्स फिमेल सेक्स ऑर्गन पण प्रेझेंट असेल, then this flower which is known as a bisexual flower. त्या फ्लावरला पण बायसेक्शुअल फ्लावर म्हणणार आहोत, और विच इज ऑल्सो नोन ॲज हर्मॅफ्रोडाइट फ्लावर. त्याला पण हर्मॅफ्रोडाइट फ्लावर किंवा बायसेक्शुअल फ्लावर म्हणणार. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस रोझा सायनेन्सिस, जास्वंदीचं फुल आपण बघू शकतो किंवा रोज फ्लावर मध्ये आपण बघू शकतो. सगळे फ्लोरल बॉल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. इफ एनी वन सेक्स ऑर्गन इज absent, means only one the essential floral ball is present, means the male sex organ or the female sex organ, या दोन्ही पैकी कोणता तरी एकच सेक्स ऑर्गन जर फ्लावर मध्ये प्रेझेंट असेल, then this type of the flower which is known as a unisexual flower. त्या फ्लावरला पण युनिसेक्शुअल फ्लावर म्हणणार. And this unisexual flower, हे जे काही युनिसेक्शुअल फ्लावर असेल त्या युनिसेक्शुअल फ्लावर मध्ये परत दोन टर्म्स येतात. दॅट इज द इफ द फ्लावर, समजा या फ्लावर मध्ये फक्त काय आहेत, अँड्रोसियमच प्रेझेंट आहे, गायनोसियम अब्सेंट असेल, गायनोसियम नाही त्याच्यामध्ये, फक्त या फ्लावर मध्ये अँड्रोसियम प्रेझेंट आहे म्हणजे स्टॅमेन्स फक्त प्रेझेंट आहे, then this flower is known as, त्या फ्लावरला आपण स्टॅमिनेट फ्लावर किंवा मेल फ्लावर म्हणणार. जर समजा एकच फ्लोरल बॉल म्हणजे एकच इसेन्शियल फ्लोरल बॉल प्रेझेंट असेल, एक तर अँड्रोसियम असेल किंवा गायनोसियम असेल एका फुलामध्ये, तर त्या फ्लावरला पण युनिसेक्शुअल फ्लावर म्हणणार. If this unisexual flower which having only male sex organ, that is stamens, then this flower is known as a staminate flower. And if the flower which having only, जर त्या फ्लावर मध्ये फक्त गायनोसियम प्रेझेंट असेल, हे अँड्रोसियम अब्सेंट असेल म्हणजे फक्त फिमेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट असेल, then this flower is known as पिस्टिलेट फ्लावर म्हणायचं. जर त्याच्यामध्ये अँड्रोसियम म्हणजे स्टॅमिन्स प्रेझेंट असतील, देन इट इज नोन ॲज ए स्टॅमिनेट फ्लावर. अँड दीज युनिसेक्शुअल फ्लावर्स विच आर ऑब्झर्व्ड इन, आपल्याला युनिसेक्शुअल फ्लावर्स हे मेज प्लांट मध्ये पाहायला मिळतील, कुकुरबिटामध्ये आपल्याला पाहायला मिळतील युनिसेक्शुअल फ्लावर्स. देन व्हेन the flower in which both essential floral whorls, means androecium and gynoecium are absent, म्हणजे जर फ्लावर मध्ये दोन्ही essential floral whorls absent असतील, then this type of the flower is known as a neuter flower. म्हणजे हे फ्लावर जे आहे, या फ्लावर मध्ये कॅलॅक्स आहे, करोला आहे, पण अँड्रोसियम पण नाही आणि गायनोसियम पण नाही, म्हणजे कोणताच इसेन्शियल फ्लोरल बॉल त्याच्यामध्ये प्रेझेंट नसेल, म्हणजे कोणताच इसेन्शियल फ्लोरल पार्ट त्याच्यामध्ये प्रेझेंट नसेल, तर त्या फ्लावरला पण न्यूटर फ्लावर म्हणणार. देन द नेक्स्ट आहे मोनोशियस प्लांट. आता मोनोशियस प्लांट्स मीन्स काय असेल, when the male flowers and female flowers they are developed or they are produced on a same plant, then this type of the plant is known as a monoecious plant. त्याला आपण मोनोशियस प्लांट म्हणतो. फॉर एक्झाम्पल मेज मध्ये जर आपण बघितलं, मक्याचं प्लांट आपण बघितलं, तर टॉपमोस्टला आपल्याला जो काही इन्फ्लोरसन्स पाहायला मिळतो, जर आपण जर स्ट्रक्चर बघितलं अशा पद्धतीनं, वरच्या साईडला जो इन्फ्लोरसन्स असणार आहे तो कोणता असतो, तर मेल इन्फ्लोरसन्स असतो, आणि हे जे काही आपल्याला लीफ दिसेल त्या लीफच्या एक्झाईल मध्ये आपल्याला हा फिमेल इन्फ्लोरसन्स पाहायला मिळतो.
म्हणजे मेल फ्लावर्स आणि फिमेल फ्लावर्स हे एकाच प्लांट वरती प्रोड्यूस होणार आहेत, त्या टाईपच्या प्लांटला आपण मोनोशियस प्लांट म्हणणार. मोनो मीन्स वन, एकाच प्लांट वरती मेल फ्लावर्स पण डेव्हलप झाले, फिमेल फ्लावर्स पण डेव्हलप झाले. देन दिस टाइप ऑफ द प्लांट इज नोन एज मोनोशियस प्लांट. देन डायोशियस प्लांट. When male flowers are produced on a separate plant and female flowers are produced on a separate plant, then this type of the plant is known as a dioecious plant. त्याला आपण dioecious म्हणतो. And this dioecious plants, the example is nothing but the date palm. डेट पाम मध्ये किंवा मलबेरी मध्ये पण आपल्याला काय पाहायला मिळेल, तर मेल प्लांट आणि फिमेल प्लांट सेपरेट डेव्हलप होणार आहे. म्हणजे मेल प्लांट वरती फक्त मेल फ्लावर्सच डेव्हलप होतील, फिमेल प्लांट्स वरती फक्त फिमेल फ्लावर्सच डेव्हलप होणार आहे. देन द नेक्स्ट आहे पॉलीगॅमस प्लांट. आता पॉलीगॅमस प्लांट जर आपण बघितलं, मीन्स द प्लांट ऑन विच बायसेक्शुअल फ्लावर्स, staminate flowers and neuter flowers, they are produced on the same plant. एकाच प्लांट वरती बायसेक्शुअल फ्लावर्स पण डेव्हलप होणार, म्हणजे ज्या फ्लावर मध्ये अँड्रोसियम पण आहे, गायनोसियम पण आहे, असं बायसेक्शुअल फ्लावर पण डेव्हलप होतील. स्टॅमिनेट फ्लावर म्हणजे मेल फ्लावर्स पण डेव्हलप होतील. आणि न्यूटर फ्लावर म्हणजे त्याच्यामध्ये अँड्रोसियम पण नाही, गायनोसियम पण नाही. अशा प्लांटला आपण पॉलीगॅमस प्लांट म्हणणार आहोत. अँड दिस पॉलीगॅमस प्लांट, देअर एक्झाम्पल इज मँगो. मँगो मध्ये आपल्याला एकाच प्लांट वरती बायसेक्शुअल फ्लावर्स, देन स्टॅमिनेट फ्लावर अँड न्यूटर फ्लावर्स, दे आर डेव्हलप ऑन द सेम प्लांट. देन द नेक्स्ट आहे ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर. आता ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर म्हणजे काय असणार आहे, if you cut this flower in any plane, म्हणजे समजा आपण फ्लावर घेतला आणि ते फ्लावर कोणत्याही प्लेन मधून जर आपण कट केलं, then it gives the two equal parts or two equal halves, then it is known as the actinomorphic flower. म्हणजे जे काही फ्लावर आहे ते फ्लावर समजा आपण या ह्याच्यामधून, म्हणजे सपोज दिस फ्लावर इज कट इन दिस प्लेन और इन दिस प्लेन, म्हणजे कोणत्याही प्लेन मधून जर ते फ्लावर कट केलं फ्रॉम द सेंटर, देन इट गिव्स द टू इक्वल पार्ट्स, देन दिस फ्लावर इज नोन एज ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर. आणि त्याचं एक्झाम्पल आहे चायना रोज म्हणजेच हिबिस्कस. हिबिस्कसचं जर फ्लावर आपण बरोबर सेंटर मधून कोणत्याही प्लेन मधून जर आपण ते कट केलं तर त्याचे दोन इक्वल पार्ट्स होतील. देन झायगोमॉर्फिक फ्लावर. तर झायगोमॉर्फिक फ्लावर मध्ये जर आपण बघितलं, इफ द फ्लावर इज कट इनटू ओनली वन प्लेन और फ्रॉम द सेंट्रल प्लेन, फक्त या सेंट्रल मधूनच जर एकाच या प्लेन मधून जर फ्लावर कट केलं तरच त्याचे दोन इक्वल पार्ट्स होत असतील, तर त्या फ्लावरला आपण झायगोमॉर्फिक फ्लावर म्हणणार. मीन्स इफ द फ्लावर इज कट फ्रॉम द सेंटर, बरोबर सेंटर मधून, सेंट्रल प्लेन मधून जर ते फ्लावर कट केलं, देन इट गिव्स द टू इक्वल पार्ट्स, देन दिस टाइप ऑफ द फ्लावर इज नोन एज झायगोमॉर्फिक फ्लावर. मीन्स दिस फ्लावर विच शोज द बायलॅटरल सिमेट्री. त्या फ्लावर मध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल पी, बीन, वाटाणा, घेवडा यांचं जर फ्लावर आपण बघितलं, किंवा गोकर्णीचं फुल जर आपण बघितलं, तर सगळ्यात बाहेरच्या साईडला एक मोठं पेटल असेल, त्याच्या आतमध्ये दोन विंग्स असतात, त्याच्या आतमध्ये दोन किल्स असतात. म्हणजे बरोबर मधून जर कट केलं तरच त्याचे दोन इक्वल पार्ट होणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री पाहायला मिळते आणि अशा फ्लावरला आपण झायगोमॉर्फिक फ्लावर म्हणतो. आणि मगाशी जे आपण ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर बघितलं, म्हणजे कोणत्याही प्लेन मधून जर कट केलं तर त्याचे दोन इक्वल पार्ट्स होतात. अँड दिस टाइप ऑफ द सिमेट्री विच इज नथिंग बट द रॅडियल सिमेट्री. त्याच्यामध्ये रॅडियल सिमेट्री आपल्याला पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस. देन असिमेट्रिकल फ्लावर. इफ यू कट दिस फ्लावर इनटू एनी प्लेन, कोणत्याही प्लेन मधून जर ते फ्लावर कट केलं,
If you cut this flower into any plane, then it do not gives the two equal parts, then this type of the flower is known as a asymmetrical flower. म्हणजे समजा ते फ्लावर तुम्ही कोणत्याही प्लेन मधून कट केलं तर त्याचे दोन इक्वल पार्ट्स होणारच नाही. असे जे फ्लावर्स असतील त्यांना आपण असिमेट्रिकल फ्लावर म्हणतो. फॉर एक्झाम्पल कॅना, कर्दळीचं फूल जर आपण बघितलं तर कर्दळीच्या फुलाला जर आपण त्याच्या कुठल्याही प्लेन मधून जर त्याचा कट घेतला तर त्याचे दोन इक्वल पार्ट्स होणार नाहीत. अशा फ्लावरला आपण असिमेट्रिकल फ्लावर म्हणतो. So these are the different terms which are related with the flower. या सगळ्या टर्म ज्या आहेत त्या फ्लावरशी रिलेटेड टर्म्स. Then the next point आहे insertion of the floral whorls or insertion of floral leaves. Arrangement and position of rest of floral whorls with respect to gynoecium on a thalamus is known as insertion of floral leaves. Insertion of floral leaves म्हणजे काय तर position and arrangement of rest of floral whorls with respect to gynoecium on a thalamus is known as insertion of floral leaves or insertion of floral whorls. म्हणजे जे काही रेस्ट ऑफ फ्लोरल whorls असतील मीन्स calyx, corolla, androcium with respect to gynoecium on a thalamus is known as insertion. म्हणजे हे जे काही calyx, corolla, androcium हे जे काही फ्लोरल whorls असणार आहे त्याची या थॅलॅमस वरती जी काही अरेंजमेंट असणार त्यांची जी काही पोझिशन असेल विथ रिस्पेक्ट टू gynoecium त्याला आपण इन्सर्शन ऑफ द फ्लोरल लीव्स म्हणतो. There are three different conditions are observed. These are nothing but the hypogyny, epigyny and perigyny. So first one which is nothing but the hypogyny. In hypogyny, thalamus become conical or convex in shape. Thalamus हा कसा असणार आहे? Thalamus is conical or it become convex and gynoecium which is present at the topmost position on this thalamus. या thalamus वरती gynoecium ची पोझिशन ही topmost ला असणार and other floral whorls that is calyx, corolla, androcium they are present below the gynoecium on the thalamus. Then this condition is known as hypogyny condition. And this type of the flower is known as a hypogynous flower. म्हणजे जेव्हा हा थॅलॅमस हा कोनिकल शेप मध्ये होणार आहे त्याचबरोबर its shape is become convex and this gynoecium जे असणार आहे ते gynoecium ची पोझिशन सगळ्यात टॉपमोस्ट ला असणार आणि कॅलॅक्स, करोला, अँड्रोसियम हे गायनोसियमच्या बेसल पोझिशनला असतील. दीज आर बिलो दिस गायनोसियम ऑन ए थॅलॅमस. म्हणजेच या गायनोसियमच्या खालच्या साइडला हे तीन फ्लोरल whorls प्रेझेंट असतील. म्हणजेच इथं ओव्हरीची पोझिशन, गायनोसियमची पोझिशन ही टॉपमोस्ट ला असणार आहे. अँड देन दिस कंडिशन, त्या कंडिशनला आपण हायपोगायनी म्हणतो आणि अशा फ्लावरला हायपोगायनस फ्लावर म्हणतो. इन दॅट कंडिशन और इन दॅट फ्लावर the ovary is superior. ओव्हरी कशी आहे? सुपेरियर आहे कारण ओव्हरीची पोझिशन टॉपमोस्ट ला असते. आणि इथं जर आपण बघितलं इन दिस हायपोगायनी और हायपोगायनस फ्लावर हे नावच कशावरून पडलंय तर हायपो मीन्स बिलो अँड गायनी मीन्स गायनोसियम. म्हणजे बाकीचे फ्लोरल whorls जे असणार आहेत दीज आर प्रेझेंट बिलो द गायनोसियम and so this condition which is known as hypogyny. Then hypogyny condition which is observed in the flowers like brinjal, mustard and china rose. brinjal म्हणजे वांगे, वांग्याचं जर आपण फूल बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला हायपोगायनी कंडिशन पाहायला मिळेल. देन मस्टर्ड, मोहरीमध्ये आपल्याला हायपोगायनी कंडिशन पाहायला मिळते. अँड चायना रोज म्हणजेच हिबिस्कस, जास्वंदीमध्ये पण आपल्याला तर जास्वंदीचे जे फ्लावर्स असतील ते हायपोगायनस फ्लावर आहेत. देन द नेक्स्ट टाइप आहे
इपिगायनी. इपिगायनी, आता इपिगायनी मध्ये जर आपण बघितलं, इपी मीन्स अबाउ अँड गायनी मीन्स गायनोसियम. मीन्स द ऑल फ्लोरल whorls or the all floral leaves they are present above the gynosium. म्हणजेच बाकीच्या फ्लोरल वॉलची पोझिशन ही टॉपमोस्टला असणार आणि ओहरी गायनोसियम हे बेसलला असेल. देन दिस कंडिशन विच इज नोन ॲज इपिगायनी, त्याला आपण इपिगायनी म्हणतो. इन इपिगायनी कंडिशन द ओहरी इज enclosing by this thalamus, and this thalamus which fuse this ovary, and on the wall of this thalamus there is a development of calyx, corolla, androsium, and due to which the calyx, corolla, and androsium these are at the topmost position. म्हणजे काय होणार आहे तर हे जे काही गायनोसियम आहे त्या गायनोसियम मधला बेसल पार्ट जो असणार दॅट इज ओव्हरी, आणि ह्या ओव्हरीला पूर्णपणे थॅलॅमसनी कव्हर केलेला आहे. म्हणजे थॅलॅमसच्या आतमध्ये ओव्हरी प्रेझेंट असणार, आणि ही थॅलॅमस जे असणार आहे ते थॅलॅमस या ओव्हरीच्या वॉलला फ्यूज झालंय, आणि ही थॅलॅमसची वॉल ही वरती आली आणि त्याच्यावरती कॅलॅक्स, करोला, अँड्रोसियम डेव्हलप झाले, आणि त्यामुळं कॅलॅक्स, करोला, अँड्रोसियम यांची पोझिशन टॉपमोस्टला झाली आणि ओव्हरी जी असणार आहे ती ओव्हरी बेसलला झाली. म्हणजेच इपिगायनी. इपी मीन्स अबाउ, गायनी मीन्स गायनोसियम, मीन्स ऑल अदर फ्लोरल लीव्स दे आर प्रेझेंट अबाउ द ओव्हरी, अबाउ द गायनोसियम, अँड देन दिस कंडिशन इज नोन ॲज इपिगायनी, अँड दिस टाइप ऑफ द फ्लावर इज नोन ॲज इपिगायनस फ्लावर. त्याला आपण इपिगायनस फ्लावर म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं सनफ्लावर अँड गवा, सनफ्लावर मध्ये, सूर्यफुलामध्ये किंवा पेरू मध्ये आपण अशा टाइपची कंडिशन, त्याच्या फ्लावर मध्ये अशा टाइपची कंडिशन आपण बघू शकतो. अँड दीज द सनफ्लावर अँड द गवा देअर फ्लावर्स आर इपिगायनस. फ्लावर्स कसे आहेत? इपिगायनस आहेत. देन द थर्ड जर आपण टाइप बघितला दॅट इज द पेरिगायनी. In perigyny condition or in perigynous flower we observed that thalamus which become cup shape or saucer shape. थॅलॅमसचा शेप कसा झालेला आहे? कप शेप or the saucer shape. In the center or in the middle of this cup shape thalamus gynosium is present, and other floral leaves that is calyx, corolla, androsium they are present on the rim of this cup shaped thalamus. या जे कप शेप थॅलॅमस आहे किंवा सॉसर शेप जे थॅलॅमस आहे त्या थॅलॅमसच्या रिम वरती हे बाकीचे फ्लोरल लीव्स प्रेझेंट असतील, मीन्स कॅलॅक्स, करोला, अँड्रोसियम, and due to which all floral balls means calyx, corolla, androsium, and center la gynosium hai, and gynosium they are at the same position. And so this condition is known as a perigyny, and this type of the flower is known as a perigynous flower. म्हणजे इथं थॅलॅमसच कप शेप किंवा सॉसर शेप झालाय, त्याच्या बरोबर मध्ये गायनोसियम आहे आणि त्याला सराउंडिंगला म्हणजे त्या जे काही कप शेप और सॉसर शेप जो थॅलॅमस झालेला आहे त्याच्या रिम वरती हे सगळे फ्लोरल पार्ट्स म्हणजेच फ्लोरल लीव्स प्रेझेंट आहेत, आणि त्यामुळं जी कंडिशन फॉर्म होते त्याला आपण पेरिगायनी म्हणतो. पेरी मीन्स सराउंडिंग अँड गायनी मीन्स गायनोसियम, म्हणजे गायनोसियमच्या सभोवताली त्याला सराउंड कुणी केलेलं आहे तर अदर फ्लोरल पार्ट्सनी केलेलं आहे, ड्यू टू विच all floral parts they are at the same level, and this condition is known as a perigyny, and this type of the flowers known as a perigynous flower. And this type of the condition which is observed in rose, pea and bean, म्हणजे गुलाबाच्या फ्लावर मध्ये आपल्याला या टाइपची कंडिशन पाहायला मिळते. मीन्स रोज फ्लावर इज पेरिगायनस फ्लावर, देन पी बीन वाटाणा घेवडा यांचे फ्लावर जे आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला पेरिगायनस फ्लावर्स पाहायला मिळतात. सो these are the three different condition,
and due to the position or according to the position of these gynosium, the ovary is superior or inferior. म्हणजे जर आपण बघितलं हायपोगायनी कंडिशन किंवा हायपोगायनस फ्लावर मध्ये ओव्हरी ही टॉपमोस्ट पोझिशनला असणार आहे, गायनोसियम हे टॉपमोस्ट पोझिशनला असेल. सो द ओव्हरी इज सुपेरियर. त्यामुळं हायपोगायनस फ्लावर मध्ये ओव्हरी सुपेरियर असणार. Then epigynous flower, in epigynous flower the gynosium as the basal position and all other floral parts they are topmost or they are above this gynosium, and due to which the ovary is inferior. कारण इथं गायनोसियमची पोझिशन ही बेसलला गेली आणि त्यामुळे ओव्हरी कशी असणार आहे, इन्फेरियर असेल. पेरिगायनस फ्लावर मध्ये जर आपण बघितलं तर जे काय गायनोसियम असेल, दिस गायनोसियम विच इज इन द सेंटरला आहे आणि त्याला सराउंडिंग कोणी केले, अदर फ्लोरल पार्ट्सनी केलेला आहे. अँड ड्यू टू विच द ओव्हरी इज हाफ सुपेरियर, हाफ इन्फेरियर और सेमी सुपेरियर अँड सेमी इन्फेरियर ओव्हरी आपण त्याला म्हणतो. सो दिस इज ऑल अबाउट द insertion of the floral whorls or insertion of the floral leaves. या तीन डायग्राम ज्या आहेत त्या तिन्ही डायग्राम इम्पॉर्टंट आहेत. त्या तीन डायग्राम वरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सीईटी मध्ये, नीट मध्ये किंवा थेरीला सुद्धा आयडेंटिफिकेशनला आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा 3 मार्क्सचा क्वेश्चन पण याच्यावरती थेरीला विचारला जाऊ शकेल. डिस्क्राईब द इन्सर्शन ऑफ द फ्लोरल लिव्स. त्याचबरोबर याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स सुद्धा आपल्याला नीट साठी इम्पॉर्टंट आहे. देन जे काही आपण फ्लावरशी रिलेटेड जे डिफरंट टर्म्स बघितले, ऑल दीज टर्म्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द नीट अँड सीईटी एक्झाम. याच्याशी रिलेटेड आपल्याला एका दुसरा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा जे डायग्राम आहे ते डायग्राम पण इम्पॉर्टंट आहे, पण मोस्टली त्याच्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द MCQ क्वेश्चन्स, मीन्स दे आर इम्पॉर्टंट फॉर युअर नीट अँड सीईटी एक्झाम. देन इन्फ्लोरसन्स वरती आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीन द रेसिमोज अँड सायमोज इन्फ्लोरसन्स अशा टाईपचा 2 मार्क्सचा क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो. किंवा डिफाईन द इन्फ्लोरसन्स and enlisted the types of inflorescence with suitable example, अशा टाईपचा पण क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकेल. किंवा याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पलशी रिलेटेड पण आपल्याला क्वेश्चन MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. किंवा स्टॉक ऑफ द इन्फ्लोरसन्स, स्टॉक ऑफ द पेडिसेल, these points are very important for the NEET and CET. So this is all about the inflorescence and the structure of the typical flower. Thank you very much.